मी सुनीता चंद्रकांत कानोले, जवाहर नवोदय विद्यालय. आज आपण इयत्ता 10वीचा रंगसाहित्याचे हा पाठ पाहणार आहोत. रंगसाहित्याचे या पाठात मराठी भाषेवर प्रभुत्व कशा तऱ्हेने आपल्याला मिळवता येईल याचं वर्णन केलेलं आहे. आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे जर मांडायचे असतील तर भाषेवर प्रभुत्व हे हवेच. मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे. या साहित्य वाचनाने भाषेवर प्रभुत्व येते व जीवनानुभव समृद्ध होतो. प्रस्तुत पाठातून विविध साहित्य प्रकारांचा परिचय करून देण्यात आला आहे. या साहित्य प्रकारांशी जर मैत्री केली तर मनोरंजनाबरोबर आपले ज्ञानही वाढेल असा संदेश देण्यात आला आहे. नाट्य स्वरूपातील हा पाठ साहित्यातील विविध कलाकृतींचा परिचय करून देणारा आहे. पहा, हे मूल कसं पुस्तकांच्या ढिगाऱ्यामध्ये झोपलेलं आहे. मनुष्य स्वप्न दोनदा बघत असतो, एक म्हणजे झोपेत असताना आणि एक म्हणजे जागे असताना. या चित्रातील हा मुलगा पुस्तकाच्या सानिध्यात झोपला आहे आणि तो स्वप्न बघतो आहे. सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावाला नेण्याचे ठरले. वर्गात सूचना आली आणि दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार गावाची माहिती सांगितली. याबाबत एक फिल्म सुद्धा दाखवली. सुश्रुतला ते खूप आवडले. घरी गेल्यानंतर तो सहलीला जाणार म्हणून आनंदाने झोपला आणि काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुला-मुलींचा वेश करून आणि हातात हात घालून आनंदाने गाणी गात आहेत, नाचत आहे आणि एवढंच नाही तर त्याला उठवतही आहे. सुश्रुत झोपेतूनच म्हणाला, "कोण रे तुम्ही? इथे काय करत आहात?" आणि पुस्तकांच्या वेशीतले ती मुले सुश्रुतला म्हणाली, "अरे, आम्ही सर्व तर तुलाच भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे." पहा, मनुष्याचं कसं असतं, दिवसभर तो ज्या गोष्टींचा विचार करत असतो ती गोष्ट त्याला रात्री सुद्धा लक्षात येत असते आणि यालाच म्हणतात मनी वसे ते स्वप्नी दिसे. म्हणजे ज्या ज्या गोष्टींचा आपण विचार करतो या सर्व गोष्टी आपल्याला स्वप्नात देखील दिसायला लागतात. आणि मग सुश्रुतनी ह्या सर्व मुलांना आलेलं बघितलं आणि तो म्हणाला की तुम्ही सगळे कोण आहात? अरे, असा घाबरतोस काय? हे सगळे तर आपलेच मित्र आहे आणि सगळ्यांशी चांगली तुझी मैत्री होईल. मग ओळख, तर तुला लहानपणापासून आहेच माझी. मी आहे कथा. गोष्ट हे माझंच दुसरं नाव. अगदी लहानपणापासून मुलं पहा, गोष्ट सांगायची म्हटली की कान टवकारतात आणि लगेच आजी जर गोष्ट सांगणार असेल तर तिच्या कुशीत, तिच्या मांडीवर लहान मुलं, नातवंड अगदी मजेने आणि आनंदाने खेळत असतात. मग सुश्रुत म्हणाला की आपली ओळख कशी काय? तर कथा म्हणते की आईच्या आणि आजीच्या तोंडून इसाप नीतीची, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी तुम्ही नेहमीच ऐकत असता. तुम्हाला त्या गोष्टी लहानपणापासून वाचायची सवय सुद्धा लागलेली असते. आणि हो, आत्ताच तर आठवलं की आजी मला नेहमी कोल्ह्याची, उंदराची, ससा आणि कासव यांची गोष्टी सांगते. आणि बरं का सुश्रुत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आमच्या मराठीच्या मॅडम सुद्धा आम्हाला शिकवतात. पहा कशा सुंदर सुंदर चित्राच्या रूपातून या ठिकाणी इसाप नीतीच्या गोष्टी, चतुर बिरबलाच्या गोष्टी, अकबर बिरबलाच्या गोष्टी, त्याचबरोबर पंचतंत्रातल्या गोष्टी, ससा आणि कासव यांची गोष्ट, सिंह आणि उंदीर यांची गोष्ट, या सगळ्या गोष्टी आम्ही बालपणापासून ऐकत आलेला आहोत. मग कथा हा जो पहिला प्रकार साहित्यातला या ठिकाणी वर्णन केलेला आहे, तर त्या मग कथेमध्ये परीकथा, साहस कथा, बोधकथा या
सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पाहायला भेटतात. त्याचबरोबर विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा आणि या सगळ्या कथा आम्ही बालपणापासनं ऐकत असतो. त्याचबरोबर शौर्य कथा ह्या सुद्धा. तर हे सगळे कथेचे प्रकार आहेत. या बोधकथा आहेत, काही विज्ञान कथा आहेत. तर ह्या सगळ्या कथा मनुष्याला एक प्रकारे जिज्ञासा निर्माण करण्याचं कार्य करत असतात. याचा पाया जो आहे हा नाटक, चित्रपट, मालिका आणि उत्तम निवेदन तंत्र याचा बनलेला आहे. कारण कथा किंवा गोष्ट जर असेल तर त्या आधारावरच चित्रपट बनतो, त्या आधारावरच मालिका बनते, नाटकही बनते आणि उत्तम निवेदन तंत्र जे आहे हे आपल्याला करता येते. म्हणजे या सगळ्यांचा पाया जो आहे हे कथा आहे की ज्या आपण बालपणापासून ऐकत आलेलो आहोत. मग या कथा मराठी भाषेमध्ये कुणी कुणी विकसित केलेल्या आहेत? तर त्या आहेत य ग जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरुळकर, व्यंकटेश माडगुळकर, वपू काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल आणि दमा मिरासदार यांसारखे अनेक कथाकार जे आहे मराठी साहित्यात होऊन गेले. त्यांनी आपल्या कथा साता समुद्रा पलीकडे पोहोचवून दिलेल्या आहेत. अण्णाभाऊ साठेंच्या कथा ह्या रशियामध्ये लोकप्रिय झाल्या गेलेल्या आहेत. म्हणजे साता समुद्रापार पोहोचवण्याचं श्रेय या सर्व मराठी लेखकांना आहे असं आपणास म्हणता येईल. तर या परीकथा, बोधकथा, विज्ञान कथा किंवा ऐतिहासिक कथा हे सगळे माझेच उपप्रकार आहे असं कथा सांगू लागली. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे सुद्धा मूळ दर्जेदार असणारी कथाच आहे. कारण जर कथा उत्तम दर्जाची असेल तरच त्याची कलाकृती उत्तम होऊ शकते. एखादा सिनेमा आपल्याला चटकन भावतो, एखादा सिनेमा नकळत डोळ्यातून आपल्या अश्रू उभे करतो, एखादं नाटक अगदी 3 तास खो खो हसायला लावतं. तर हे सगळं अवलंबून असतं या कथेवरच. आणि एवढंच नव्हे तर उत्तम निवेदन तंत्रामुळे आपण आपलं रूप कसं खुलत जातं, आपण कसं रंगून सांगतो आणि उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे सुद्धा माझ्याच यशाचं रहस्य आहे. मग आता तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा आत्ताच आपण पाहिलेले हे सगळे लेखक जे आहे हे लेखक कथा सांगते आहे. आणि जर मला मोठं जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर सुश्रुत विचारतो, किती सुंदर, आता ही ताई कोण बरं? मग लगेच कादंबरी म्हणते की काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी, कथेची थोरली बहीण म्हण हवं तर. मग कादंबरी म्हणजे खरं तर मोठीच कथा, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा असतो. मग फार मोठा असतो म्हणजे काय ग? तर या ठिकाणी कथा ही छोट्या स्वरूपातली असते, तर कादंबरी ही एखादं नॉव्हेल किंवा मोठं पुस्तक ज्याला म्हणता येईल 150, 200, 250, 300 पानांचं, ती असते कादंबरी. मग मराठी भाषेमध्ये आपल्या साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार जो आहे ज्ञानपीठ, आणि हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ययातीचे लेखक वि स खांडेकर. आणि कथेची थोरली बहीण म्हणून हिचा परिचय झाला गेलेला आहे. कादंबरीमध्ये विविध पात्र असतात, त्यांचा परस्पर संबंध स्पष्ट केलेला असतो. एवढेच नव्हे तर विविध घटना व प्रसंगातून कथानक उलगडा सुद्धा झाला गेलेला असतो. आणि अनपेक्षितपणे वळणे घेऊन वाचकाची उत्कंठा वाढायला लावणारी रचना कादंबरीमध्ये केलेली असते. आणि एकदा का कादंबरी वाचण्यासाठी हातात घेतली की वाचक त्यात इतका रममान होऊन जातो की त्याला ते पुस्तक सोडावंसच वाटत नाही. असं हे कादंबरीचं
स्वरूप आहे. आणि मग ही कादंबरी सुश्रुतला सांगते आहे की अरे माझ्यामध्ये तर खूप पात्र असतात आणि त्यांचा परस्पर संबंध असतो. कादंबरीमध्ये विविध घटना आपल्याला पाहायला भेटतात. वेगवेगळ्या प्रसंगातून कथानक कसं हळूहळू उलगडत जाते हे सुद्धा वाचता वाचता आपल्या लक्षात यायला लागतं. आणि मग आपण त्या पात्राशी इतकं एकरूप होऊन जातो की ती पात्र आपल्याला ओळखीची वाटू लागतात आणि जणू काही ती आपल्यातीलच आहेत अशा प्रकारचा भास सुद्धा आपल्याला व्हायला लागतो. आणि मग वाचकाचं अनपेक्षितपणे वळण घेत घेत उत्कंठा ही वाढीस लागते. आणि आता या कथानकामध्ये पुढे काय होईल याचा विचार करत ते माझ्यामध्ये इतके गुंगून जातात, इतके रममान होतात की त्यांचा दिवस कसा निघून जातो. आणि रात्री जर वाचनासाठी कादंबरी घेतली तर 2-3 तास त्याच्यामध्ये कसे निघून जातात हे वाचकाला कळत सुद्धा नाही. आणि मग सुश्रुत म्हणतो की खरंच कादंबरी ताई, तुझा तर आवाका खूपच मोठा आहे. मग कादंबरी म्हणाली की बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा स्थान सुद्धा मला वि. खांडेकरांच्याच मुळे मिळाला बरं. द्या नक्की लक्षात ठेव, ययाती कादंबरी वाचायला विसरू नकोस. अशी ही पुस्तकं मराठीच्या साहित्यामध्ये अजरामर होऊन गेलेली आहे. आणि मग हे सगळं कादंबरी सुश्रुतला सांगत असते आणि इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते, मग आता ही कविता कोण? तर कविता म्हणजे एक छोटंसं आणि आटोपशीर रूप असतं. खरं सांगायचं झालं तर या कवितेमध्ये मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त केला जातो. याच्यामध्ये यमक, अनुप्रास अशा शब्द अलंकारांनी त्याचं बाह्य स्वरूप सुशोभित केलं जातं. जसं आता आपण पाहतो की सणवार असला की स्त्रिया कशा सुशोभित झालेल्या आपल्याला दिसतात. मग ह्या स्त्रिया शोभायमान केव्हा दिसतात? तर उंची कपडे घालतात, उत्तम अशा प्रकारचे सोन्याचे, हिऱ्याचे, मोत्यांचे दागदागिने घालतात आणि हे दागदागिने घातले की मग त्यांचं बाह्य रूप जे आहे हे अतिशय सुंदर दिसू लागतं. तसंच कवितेचं आहे. कवितेमध्ये जर यमक आणि अनुप्रास हे शब्दालंकार त्याचं बाह्यरूप सुशोभित करणारे आहेत, तर उपमा, उत्प्रेक्षा आणि रूपक या अर्थालंकारांनी कवितेचं अंतरंग सुशोभित दिसत असते. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झाल्या गेली तर कविता ही आंतरबाह्य सुशोभित आहे आणि अगदी आटोपशीर रूप असणारी आहे. मग शब्दरचना ही अर्थपूर्ण आणि चपखल अशा प्रकारची असते. कवितेमध्ये कल्पनांचा सुंदर आविष्कार केलेला असतो आणि स्वरराज चढताच गाण्यामध्ये मग तिचं रूपांतर होतं. पाहता पाहता कवितेचं रूपांतर गाण्यात केव्हा होऊन जातं हे त्या लेखकाला किंवा कवीला सुद्धा कळत नसते. मग ह्या कविता पाठ्यपुस्तकामध्ये, सीडी मध्ये आणि चित्रपटामध्ये अधिराज्य गाजवू लागतात. अधिराज्य गाजवणे म्हणजे आपलं स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करणे. मग एखादी कविता आपण छान तालासुरात म्हणतो. अशा सुंदर सुंदर काही कविता असतात की ज्या आपल्या मनाला भावलेल्या असतात. जसं या ठिकाणी सुश्रुतनी उदाहरणादाखल कवितेचा उल्लेख केलेला आहे की आवडते मज मनापासून शाळा, किंवा दुसरा उल्लेख केलेला आहे, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. किती सुंदर आणि किती मनाला भावणाऱ्या या कविता असतात. आणि हे कवितेचं छोटंसं आटोपशीर रूप हे मोजक्या शब्दामध्ये जेव्हा मोठा आशय व्यक्त करतं तेव्हा ते आपल्याला मोहवून घेणारं असते. मग कवितेचं वैशिष्ट्य या ठिकाणी ती सांगते आहे की त्याच्यात यमक, अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक असे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार असतात. आणि सुश्रुत म्हणतो आहे की मॅडम तर आम्हाला नेहमीच सांगतात की कवितेची शब्दरचना
अर्थपूर्ण असायला हवे. तेव्हाच कल्पनांचा सुंदर अशा प्रकारचा आविष्कार आपल्याला करता येतो. पहा, आता तुम्हाला एक मी साधं उदाहरण सांगते, की आई जर बाळाला झोपवत असेल, तर तिला जर म्हणायचं असेल, की "बाळा झोप." आणि असं नुसतं "बाळा झोप" म्हटलं, की ते बाळ झोपणार नाही. ती बाळाला मांडीवर घेईल, दबड-दबड त्याला दबडेल, पण बाळाची झोप लागण्याऐवजी ती उडून तो अगदी रडायला लागेल, आरडा करायला लागेल. आणि तेच जर आई बाळाला मांडीवर घेऊन सुंदर शब्दात जर म्हणू लागली, की "पापणीच्या पंखात झोपू दे, डोळ्यांची पाखरे, बाळा जो जो रे." आणि असा जर सुंदर आविष्कार या कवितेमध्ये जर असला, तर ते बाळ देखील अगदी शांतपणे, निमूटपणे डोळे मिटून झोपून जात असतं. मग हे तर अगदीच बरोबर आहे, असं सुश्रुतला वाटायला लागलं. आणि मग सुश्रुत म्हणाला, की "ताई, मला असं वाटतं, की संगीतकारांनाही स्वरराग चढवला, की तुझं गाण्यामध्ये रूपांतर होतं आणि मग ते आम्हाला गाण्यामध्ये, चित्रपटामध्ये तुझ्या रूपाचं खऱ्या अर्थाने दर्शन घडायला लागतं." मग या ठिकाणी मराठी भाषेमध्ये अगदी मुकुट ठरावा असं वि. वा. शिरवाडकर यांचं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविता संग्रह म्हणजे विशाखा. आणि वि. वा. शिरवाडकर यांचा नावानेच मराठी दिवस, मराठी भाषा दिवस हा प्रसिद्ध झाला गेलेला आहे. आणि कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी. आणि म्हणूनच मराठी भाषेची ओळख किंवा मराठी भाषा दिवस हा यांच्या नावानेच प्रसिद्ध झाला गेलेला आहे. एवढंच नव्हे तर शिरवाडकरांसोबतच अनेक कवी मराठी साहित्यामध्ये होऊन गेलेले आहे, ज्याच्यात उल्लेख करावासा वाटतो. कवी केशवसूत, बालकवी बा. बोरकर, बासी मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, संत काव्यापासून पंत काव्यापर्यंत आणि मध्ययुगीन काव्यापासून ते शाहिरी काव्यापर्यंत सगळी रचना ही काव्याच्या स्वरूपात केलेली आहे. आणि आधुनिक काव्यामध्ये तर मुक्त छंदाचं रूप तिचं पाहायला भेटते. आणि अशा प्रकारे सुंदर अशा प्रकारचं जर निरीक्षण केलं, तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते, की कवितेचं रूप हे खऱ्या अर्थाने मराठी साहित्यामध्ये एक सुंदर आणि आटोपशीर अशा प्रकारचं रूप आहे. त्याच्यानंतर पुढच्या घटकाचा उल्लेख केलेला आहे, तो म्हणजे आहे नाटक. आता पहा, बालपणापासून मुलं कशी नाटकं करायला लागतात, की आईने जर आवाज दिला, की "अरे राजू, उठ बरं." तर राजू लगेच डोळे मिटून घेतो, नाटक करतो, तोंडावरनं पांघरून घेऊन घेतो. तर अशी ही नाटकाची सुरुवात जी आहे, ती बालपणापासून व्हायला लागते. मग या नाटकाचं वैशिष्ट्य या ठिकाणी लेखक आपल्याला सांगतात आहे, की ह्या नाटकामध्ये पात्ररचना जी आहे ही महत्वाची असते. त्यानंतर त्याच्यात छोटे-छोटे असणारे चुरचुरीत संवाद आणि एखादी नाट्यमय घटना प्रसंग हा त्याच्यात सगळ्यात महत्वाचा असतो. आणि जर रंगमंचावर हे सादरीकरण जर केलं नाही, तर नुसतं ऐकून मजा येत नाही. आणि म्हणून जर जिवंत आणि हुबेहूब चित्रण जर आपल्याला बघायचं असेल, तर ते खऱ्या अर्थाने नाटकाच्याच रूपात आपल्याला पाहायला भेटते. पहा, आता सिनेमा आणि नाटक याच्यात एक प्रकारचा फरक आपल्याला कसा दिसून येतो, की नाटकामध्ये जिवंत पात्र रंगमंचावर आपल्या डोळ्यासमोर असतात आणि सिनेमामध्ये फक्त पडद्यावर ती झळकत असतात. आणि म्हणून नाटकातील पात्र ही आपल्या मनाला जास्त भावणारी असतात, प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण करणारी असतात. मग अशा नाटकांना जेव्हा वाचक वाचायला लागतो, तर ते स्वरूप अतिशय वाचनीय आणि प्रेक्षणीय असं रूप त्याचं बनतं. आणि दिग्दर्शकासाठी तर दिग्दर्शित करणे हा तर एक आनंददायी अनुभवच होऊन जात असतो. आणि ह्या नाटकाला समृद्ध करणारे मराठी साहित्यामध्ये गोविंद बल्लाळ, देवल, श्रीपाद कोल्हटकर, रा. ग. गडकरी, पु. ल. देशपांडे,
वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र के अत्रे यासारख्या दिग्गज मराठी लेखकांचा उल्लेख याच्यामध्ये केला जातो. आणि नाटकातील ही सुंदर अशा प्रकारची पात्ररचना, सुरसुरीत संवाद, नाट्यमय घटना ह्या प्रेक्षकांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये अढळ स्थान निर्माण करून जात असतात. मग या नाटकानंतर पुढचा साहित्याचा प्रकार आहे तो म्हणजे चरित्र, आत्मचरित्र. आता ह्या दोन शब्दांमध्ये पहा कसा फरक आहे. चरित्र हा कुठल्याही व्यक्तीच्या संदर्भात, जो व्यक्ती आपल्याला आवडतो त्याच्या संदर्भात लिहिल्या गेलेली माहिती म्हणजे चरित्र. आणि आत्मचरित्र म्हणजे स्वतःच्या बद्दल लिहिल्या गेलेलं चरित्र. आता या ठिकाणी चित्रामध्ये प्रतापांचा चरित्राचं चित्रण मी खास या ठिकाणी ठेवलेलं आहे की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचे लेखकाने जे केलेले वर्णन असते त्याला चरित्र असं म्हटलं जाते. आणि मग या चरित्रामध्ये त्या थोर व्यक्तिमत्वांचा प्रभाव, त्यांच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा जी आहे ती आपल्याला मिळते. एवढेच नव्हे तर थोरांची चरित्रे सामान्यांना प्रेरणादायी ठरतात. त्याचबरोबर त्यांची चरित्र ही कधी संघर्षमय असतात, कधी कर्तृत्ववान असतात, कधी संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर करणारी असतात. म्हणजे आपण कुठल्या गोष्टीने प्रभावित होतो आणि कशा रीतीने आपण त्या पुस्तकापर्यंत पोहोचतो हे आपल्यालाही कळत नसते. मग सामान्यांची मते ही सहवासामध्ये सहजच बदलली जातात आणि असं हे चरित्राचं रूप असतं. अशी चरित्र लिहिणारी मराठी साहित्यातील लेखक म्हणजे बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भा. द. खेर आणि रणजित देसाई अशा अनेक दिग्गज लेखकांचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि लेखक म्हणतात आहे, सुश्रुत म्हणतो आहे याच्यामध्ये की मी कालच एक धमाल बालनाट्य बघितलेलं आहे आणि त्याचं दिग्दर्शन देखील उत्तम होतं असे बाबा म्हणाले. आता दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शन करणे हा आनंददायी अनुभव आहे असं नाटक म्हणतो. आणि ज्या थोर साहित्यिकांनी ही नाटकं लिहिलेली आहे याचा उल्लेख देखील ते करून देतात आहे. आणि सुश्रुत म्हणतो की मॅडम तर आम्हाला नेहमीच म्हणतात की थोरांची चरित्र वाचा, तुम्हाला त्यांच्या साध्या साध्या सामान्य गोष्टींपासून सुद्धा प्रेरणा मिळू शकते. आणि अशी ही सामान्य व्यक्ती असामान्य पदापर्यंत कशी पोहोचतात हेही आपल्याला कळत नसते. आणि म्हणून वाचनाचा आपल्या मनावर फार प्रभाव होत असतो. आपल्या विचारांना गती मिळत असते, आपले विचार सकारात्मक होत असतात, व्यापक होत असतात, प्रगल्भ होत असतात. आणि म्हणून आपल्या विचारांना एक दिशा देण्यासाठी ही पुस्तकं वाचणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढचा साहित्यातील प्रकार सांगितलेला आहे आणि तो म्हणजे आहे आत्मचरित्र. आता आत्मचरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्याच जीवन प्रवासाचे केलेले वर्णन. आता अतिशय सुंदर सुंदर अशा प्रकारची पुस्तकं ही आपल्याला याच्यात पाहायला भेटतात की आयुष्यातील विविध टप्प्यांचे, वळणांचे आणि भल्या बुऱ्या अनुभवांचे कथन जे आहे या पुस्तकात केलेले असते. याच्यामध्ये विदा सावरकर, सुनीता देशपांडे, माधवी देसाई, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर प्रकाश आमटे, मल्लिका अमरशेख, दया पवार, विश्राम बेडेकर, लक्ष्मण गायकवाड अशा अनेक व्यक्तींचा उल्लेख केलेला आहे. माधवी देसाई यांचं नाचगं घुमा हे जे पुस्तक आहे अतिशय मनाला भावणारं अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. की आत्मचरित्र म्हणजे काय असतं, व्यक्ती खऱ्या अर्थाने भल्या बुऱ्या अनुभवांचं कथन कसा करणारा असतो, आयुष्यातला प्रत्येक टप्पा, आयुष्यातलं प्रत्येक वळण हे कशा प्रकारे ते घेत असते आणि लेखकाची लिहिण्याची जी शैली आहे ती कशी असते याचं सुंदर आणि उत्तम उदाहरण म्हणजे ही आत्मचरित्र असतात. आणि ह्या आत्मचरित्र, चरित्र याच्यातलं कथन जे आहे हे तटस्थपणे केलेलं असते. म्हणजे असं नसतं की आपल्या आत्मचरित्रामध्ये
फक्त चांगल्या चांगल्या गोष्टीच त्याच्यामध्ये नमूद करायच्या आणि वाईट गोष्टी समाजापासून लपवून ठेवायच्या. तर असं नसतं. त्याच्यामध्ये चांगलं काय, वाईट काय या दोन्ही गोष्टींचा उहापोह केलेला आपल्याला दिसून येत असतो. आणि साहित्यातला हा शेवटचा टप्पा ज्याला म्हणता येईल ते म्हणजे आहे प्रवास वर्णन. पु ल देशपांड्यांचे प्रवास वर्णनं अतिशय वाचनीय आहेत. मग प्रवास वर्णनं जी आहेत ही वाचल्यानंतर आपण घरबसल्या अख्खं जग फिरून येतो. सुंदर सुंदर अशा प्रकारच्या ठिकाणांचं वर्णन वाचलं की क्षणात असं वाटायला लागतं की आपण कुठपर्यंत जाऊन पोहोचून आलेलो आहोत. जगाच्या काण्याकोपऱ्याची आपण सैर करून आल्या गेलेलो आहोत. मग या प्रवास वर्णनाची खास वैशिष्ट्य अशी आहेत की प्रवासांची आणि प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक आणि मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहिती वर्णन करणे. कारण जोपर्यंत जशीच्या तशी माहिती वर्णन केली जाणार नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणावर पोहोचूच शकणार नाही. आपण बसलेलं तर एका ठिकाणी असतं, पण आपलं अंतरंग, आपला आत्मा हा क्षणात त्या ठिकाणी पोहोचत असतो. आणि अतिशय रंजक पद्धतीने जर मनोवेधक अशा प्रकारची जर शब्दांची मांडणी केली तर खऱ्या अर्थाने प्रवास वर्णन हे अतिशय रुचकर वाटायला लागतं. मग या प्रवास वर्णनामध्ये स्वतःचे अनुभव असतात, भावना असतात, निसर्ग सौंदर्य असतात, व्यक्तिविशेष असतात, यांची मांडणी त्या ठिकाणी केलेली असते. आणि प्रवास वर्णनाचा व्यक्तीच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा पुरणारा फायदा जर कुठला असेल तर विना तिकीट, विजा न घेता बस आणि विमानाशिवाय आपण जाऊ शकतो हे विशेष आहे. कारण मनुष्याचं मन हे वाऱ्याच्या वेगापेक्षाही अधिक आहे असं म्हटलं जाते. ते केवळ एवढ्याचसाठी क्षणात जर मी फक्त एखाद्या ठिकाणाचं वर्णन केलं तर ज्या व्यक्तीने ते ठिकाण पाहिलं असेल तो व्यक्ती त्या ठिकाणी एका सेकंदात जाऊन पोहोचतो. जर मी वर्णन केलं अजिंठा वेरूळ, जर मी वर्णन केलं युरोप, तर एका क्षणात आपण त्या ठिकाणी पोहोचतो आणि तेथील चित्र अगदी झरझर झरझर स्मृतीपटलामध्ये एका पाठोपाठ एक यायला लागतात. कॅमेऱ्यातल्या चित्राला यायला वेळ लागेल, पण मनाच्या स्मृतीमध्ये टिपलेली जी चित्र आहे या चित्राला एक सेकंद सुद्धा लागत नाही. आपल्याला लॅपटॉप उघडायला, कम्प्युटर उघडायला वेळ लागेल, पण आपल्या मनाचा कप्पा उघडायला मात्र आपल्याला वेळ लागत नाही. आणि प्रवास वर्णन अशी आपल्या मनातील कप्पे भरून ठेवणारी असतात. जेव्हा कधी कंटाळा येत असेल, जेव्हा कधी मन उद्विग्न झालं असेल, निराश झालं असेल, तेव्हा अशा सुंदर सुंदर पुस्तकांना हाती धरा. पहा कसा जीवनाला एक तजेलदारपणा येतो. जीवन कसं आनंदी, प्रफुल्लित, प्रसन्न आणि टवटवीत बनतं. आणि ही सुंदर रचना करणारे लेखक आहेत गंगाधर गाडगीळ, रा व्ही जोशी, पु ल देशपांडे, रमेश मंत्री, मीना प्रभू. आणि ह्यासारख्या लेखकांनी स्वानुभव टिपलेले आहेत. सुंदर अशा प्रकारच्या निसर्ग चित्रांचा उल्लेख केलेला आहे, व्यक्तिविशेषांचा उल्लेख केलेला आहे. आणि दूर दूर घरी बसूनच कसं आपण दूरदेशी जाणार, कुठल्या गावाला पोहोचून येणार हे आपल्यालाही कळत नसतं. आणि अशा सुंदर ठिकाणांना भेटी देण्यासाठी उत्तम अशा प्रकारचं पुस्तक जर कुठलं असेल तर ते म्हणजे प्रवास वर्णन. आणि मग सुश्रुत हे सगळं ऐकल्याच्या नंतर म्हणतो की किती छान तुम्ही सगळेजण, की तुमच्याशी मैत्री करायला खूपच आवडेल मला. आणि तुमच्यासारख्या निस्वार्थ मित्रांमुळे माझे मनोरंजन सुद्धा होईल, ज्ञानही वाढेल आणि माझे लेखनही सुधारेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही तुला कधीही सोडून जाणार नाही. आणि मग सगळेजण एका सुरात स्वप्नातच हे सगळे गायला लागतात की साहित्याचे रंग विविध हे भुलविती साऱ्या रसिक जना, इंद्रधनु ते सप्तरंगी जसे सुशोभित करते गगना. धन्य आमुची माय मराठी, धन्य साहित्य संपदा, वाचू आनंदे, लिहू नेमाने, वाङ्मय रसात नाहू सदा, वाङ्मय रसात नाहू सदा. आणि अशा तऱ्हेने सुंदर अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी मराठी साहित्याचं केलेलं आहे. यामध्ये सगळ्यात पहिले घेतलेलं आहे कथा,
त्यानंतर कादंबरी, त्यानंतर कविता, त्यानंतर नाटक, त्यानंतर चरित्र, त्यानंतर आत्मचरित्र आणि त्यानंतर प्रवास वर्णन असे साहित्याचे सगळे वेगवेगळे टप्पे घेऊन व्यक्तीला ज्ञान, मनोरंजन, माहिती, जीवनाचा आनंद काय असतो ह्या गोष्टी शिकवणारे या सगळ्या गोष्टींचं वर्णन आपल्याला या पाठात केलेलं आहे असं दिसते. आणि खऱ्या अर्थाने साहित्य संपदा, संपदा म्हणजे समृद्धी, ऐश्वर्य, आणि खऱ्या अर्थाने जर साहित्याचं ऐश्वर्य कुठलं असेल तर हे साहित्याचे वेगवेगळे प्रकार. आणि अशा तऱ्हेने अतिशय सुंदर साध्या सोप्या शब्दामध्ये कशी मराठी भाषा सगळ्यांच्या मनाला पटणारी, रुचणारी आणि भावूक असते याचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे असं आपणास दिसून येते. तर बरं का विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी साहित्य संपदेमधून आपल्याला शिकायचे आहे आणि हे शिकणं